हॅलो फ्रेंड्स, आज आपण मायस्क्यूएल डाउनलोड करणार आहोत आपल्या कम्प्युटरमध्ये. ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण सगळ्यात आधी वेबसाईट ओपन केली होती. कुठली वेबसाईट ओपन केली होती? dev.mysql.com. ठीक आहे, परत सांगा एकदा. dev.mysql.com. ठीक आहे, ही वेबसाईट आपण ओपन केली होती. त्यानंतर आपल्याकडे डाउनलोडचं ऑप्शन आला आणि आपण विंडोजसाठी सिलेक्ट करून, ठीक आहे, विंडोज सिलेक्ट करून आपण ती फाईल डाउनलोड करत आहोत. फाईल डाउनलोड केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट करून त्याला आपण इन्स्टॉल करत आहोत. ठीक आहे, सगळ्यात फर्स्ट स्टेप आहे तुमची साइन इन आणि लॉग इन. ठीक आहे, सपोज तुम्ही साइन इन किंवा लॉग इन नसेल करत तुमच्या ईमेल आय डीवरून, तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, नो थँक्सवर क्लिक करून डायरेक्टली तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर फर्स्ट इंटरफेस ओपन झालेला आहे तुमच्यासमोर. मायस्क्यूएल इन्स्टॉलर कम्युनिटी. ठीक आहे, व्हर्जन दाखवत आहे त्याचं. तुम्हाला विचारलेलं व्हेरीफाईड पब्लिशर. ठीक आहे, डू यू वॉन्ट टू अलाउ दिस ॲप टू मेक चेंजेस टू युअर डिव्हाइस. येस करायचं आहे, कारण इन्स्टॉल करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर परत एक मेसेज आलेला आहे, नो नो नो. तुम्हाला इन्स्टॉल करायचं तर यसच करावं लागेल स्टेप्स पूर्ण कंप्लीट करण्यासाठी. नेक्स्ट स्टेप ओपन झाली आहे तुमची, चूजिंग अ सेटअप टाईप. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला सर्व्हर ओनली करायचं आहे, क्लायंट ओनली, फुल और कस्टम. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला आता सिलेक्ट डिसाईड करायचं आहे कुठल्या टाईपमध्ये तुम्हाला चूज करायचं आहे. हे इन्स्टॉलेशन कोणत्या टाईपमध्ये करायचं आहे. ठीक आहे, ठीक आहे, बघा तुम्हाला आपल्या ज्या PDF आहे त्याच्यामध्ये याच्या स्टेप्स दिलेल्या नाही आहेत कोपाच्या, त्याच्यामुळे आपण याला रीड करून केअरफुली समोरची स्टेप परफॉर्म करायची आहे. जर सर्व्हर केलं तर फक्त सर्व्हरसाठी राहील, क्लायंट केलं तर क्लायंट बेससाठी राहील विदाऊट सर्व्हर. ठीक आहे, त्याच्यात सर्व्हरचा तुम्हाला कुठलाही बेनिफिट भेटणार नाही. ठीक आहे, कस्टम जर केला तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला मॅन्युअली सिलेक्ट करत जावं लागणार आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, त्याच्यापेक्षा मग आपण काय करायचं, फुलमध्ये इन्स्टॉल करायचं. फुलमध्ये काय राहील, इन्स्टॉल्स ऑल इन्क्लूड्स मायस्क्यूएल प्रोडक्ट्स अँड फीचर्स. तुम्हाला सगळे त्याच्यामध्ये एकत्रच जे काय बेनिफिट मिळेल. ठीक आहे, आपण फुलमध्ये घेऊया. देन नेक्स्ट स्टेप, आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठले कुठले प्रोडक्ट मिळेल बघा. सर्व्हर, वर्कबेंच, शेल, राउटर, डॉक्युमेंटेशन आणि एक्झाम्पल्स. म्हणजे हे पूर्ण तुम्हाला मिळेल कशामध्ये, फुलमध्ये. देन एक्झिक्यूटवर क्लिक करायचं आहे. एक्झिक्यूटसाठी आता स्टेप बाय स्टेप ते रन करत करत खाली येईल. पहिले सर्व्हर एक्झिक्यूट करेल, 100% झाल्यानंतर तो इन्स्टॉल झाल्यानंतर वर्कबेंचवर येईल. बघा दिसतं इथं 99% झालेलं आहे. आता आला तो सेकंडवर, वर्कबेंचवर ते इन्स्टॉल होते, ते 100% झाल्यानंतर पुन्हा मग शेलवर येईल. त्याच पद्धतीने राउटरवर, डॉक्युमेंटेशनवर आणि एक्झाम्पल. इथपर्यंतच्या स्टेप समजल्या सगळ्यांना इन्स्टॉलेशनच्या. बघा सगळे जे सर्व्हर, वर्कबेंच, शेल, राउटर, डॉक्युमेंटेशन आणि एक्झाम्पल सगळे कंप्लीट झालेलं प्रोसेस 100%. त्याच्यानंतर आपण त्याला नेक्स्ट करूया. आता आलो प्रॉडक्ट कॉन्फिगरेशनवर. ठीक आहे, याच्यामध्ये जे 3 प्रॉडक्ट कॉन्फिगरेशन आहे ते रेडी टू कॉन्फिगर आहे, त्याला नेक्स्ट करायचं आहे आपल्याला सिम्पली. नंतर आहे टाईप अँड नेटवर्किंग. डॉक्युमेंट कम्प्युटर आहे आपला, डेव्हलपमेंट कम्प्युटर. त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते कंटिन्यू जसं आहे तसंच ठेवायचं आहे सध्याचं. शो ॲडव्हान्स लॉग इन वगैरे आहे ते काही करू नका. हे पण जशान तसंच ठेवा. तुम्हाला काय ऑथेंटिकेशन मेथड वगैरे पण त्याला पण काही करायचं नाही आहे. रूट पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे, हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, रूट पासवर्ड एक ठेवायचा तुम्ही, तो आपल्यालाच माहीत राहील. ठीक आहे, इथे रूट पासवर्ड 2दा ॲड करून तुम्हाला काय करायचं, नंतर ॲड युजर पण करू शकता. ठीक आहे, ॲड युजरमध्ये युजर नेम टाकायचं आहे तुम्हाला.
आणि इथे तुम्हाला पासवर्ड पण परत सेट करायचा आहे. ठीक आहे, जो पासवर्ड आपण तिकडे सेट केला होता तोच अकाउंटला तोच आपण इकडे युजरसाठी पण सेट केलेला आहे. ओकेवर क्लिक करायचं आहे देन. ठीक आहे, कोपा जो आहे तुमचा तो युजर नेम आहे कोपा24. ठीक आहे, आणि युजर ॲड केलेला आहे आपण. या पद्धतीने एवढी स्टेप्स कंप्लीट झालेली आहे तुमची. ठीक आहे, एवढं समजलं आहे सगळ्यांना. पासवर्ड सेट केल्यानंतर तुम्हाला ॲड युजर करून इथे आपण ॲड युजर केलेला आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट विंडोज सर्व्हिसेस, सर्व्हर फाईल परमिशन आणि अप्लाय कॉन्फिगरेशनवर जाऊया आपण. ठीक आहे, इथे पासवर्डचा वगैरे एरर आला तुम्हाला आयची बटन येईल, जे आता यांनी सांगितलं मयूरनी. ठीक आहे, त्याच्यामुळं तुमची का नेक्स्टची बटन जे ॲक्टिव्ह होत नव्हती. ठीक आहे, तर तुम्ही नेक्स्ट बटनवर क्लिक करा आता सध्या. देन तुमचे जे ॲट्रिब्यूट्स आहे ते बघून घ्या. विंडोज सर्व्हिस, त्याच्यामध्ये कॉन्फिगर मायस्क्यूएल ते क्लिक ठेवायचं आहे. स्टार्ट मायस्क्यूएल पण ठेवायचं आहे. स्टँडर्ड सिस्टीम अकाउंट ठेवायचं आहे. कस्टम युजर नाही करायचं आहे, बस स्टँडर्ड सिस्टीम अकाउंट. ठीक आहे, नेक्स्टवर क्लिक करू. त्यानंतर ह्या 3 स्टेप दिलेल्या आहे सर्व्हर फाईल परमिशनसाठी, त्या वाचून घ्यायच्या आहे तुम्हाला. येस, ग्रँट फुल ॲक्सेस टू द युजर रनिंग द विंडोज सर्व्हिसेस इफ अप्लिकेबल अँड द ॲडमिनिस्ट्रेटर्स ग्रुप ओनली. अदर युजर्स अँड ग्रुप्स विल नॉट हॅव ॲक्सेस. ठीक आहे, हेच ठेवायचं आहे आपल्याला. येस, बट लेट मी रिव्ह्यू अँड कॉन्फिगर द लेवल ऑफ ॲक्सेस. नाही, नो आय विल पण नाही. ठीक आहे, फर्स्टवालंच ठेवूया आपण, कारण 2-3 पण होणार नाही, एकच ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, देन लास्टमध्ये कॉन्फिगर ठेवायचं आहे. कॉन्फिगरमध्ये बघा कॉन्फिगरेशन स्टेप्स आहे या सगळ्या तुम्हाला बघायच्या. रायटिंग कॉन्फिगरेशन फाईल्स, अपडेटिंग विंडोज फायरवॉल रूल्स, ॲडजस्टिंग विंडोज सर्व्हिसेस, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या बघून घ्यायच्या. नंतर एक्झिक्यूट करायचं आहे तुम्हाला. ह्या सगळ्या एक्झिक्यूट होणार आहे. रन झाल्यानंतर मग तुम्हाला समोरची स्टेप करायची आहे. म्हणजे इथे झाल्या तुमच्या सगळ्या स्टेप्स कंप्लीट झालेल्या आता ऑलमोस्ट. चला तर स्टुडंट्स, तुम्ही आज काय शिकत आहेत? ठीक आहे, MySQL डेटाबेस शिकत आहेत तुम्ही. ठीक आहे, तर तुम्ही आता इन्स्टॉल कुठलं सॉफ्टवेअर करत आहे? ओके, MySQL इन्स्टॉलर तुम्ही बघत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आता काय करणार आहे? कोड रन करणार आहे. काय करणार आहे? कोड रन. ठीक आहे, जगदीश इकडे सांग, काय शिकत आहे आज तू? अच्छा, बघा आता इकडे ह्या सगळ्या स्टेप्स कंप्लीट झालेल्या आहे कॉन्फिगरेशन स्टेपच्या. तर तुम्ही त्याच्यानंतर काय करायचं आता? द कॉन्फिगरेशन फॉर MySQL सर्व्हर वॉज सक्सेसफुल. क्लिक टू फिनिश, कंटिन्यू. ओके, कॉन्फिगर कंप्लीट, रेडी टू कॉन्फिगर. देन नेक्स्ट करायचं आहे याला. ह्या स्टेप्स बघायच्या आहे. नेक्स्टवर क्लिक करत जायचं आहे तुम्हाला. आता इथे युजर नेम आणि पासवर्ड विचारलेला आहे. तुमचा युजर नेम जो आहे तो टाकायचा आहे इथे आणि पासवर्ड टाकायचा आहे. ठीक आहे, कनेक्शन फेल, कनेक्शन चेक करून बघायचं आहे तुम्हाला. कनेक्शन फेल दाखवता इथे. तुमचा कुठला तरी प्रॉब्लेम झालेला आहे इथे. क्रेडेन्शियल प्रोव्हाइडेड इन सर्व्हर कॉन्फिगरेशन. ओके, तर आपण इथे आपला जो युजर नेम आहे आणि पासवर्ड याच्यामध्ये काही मिसमॅच झाला तर तो एरर दाखवत होता. आपण त्याला कंटिन्यू केलेला आहे, चेक केलेला आहे युजर नेम आणि पासवर्ड. त्यानंतर आपलं जे कनेक्शन आहे ते सक्सीड झालेलं आहे. आणि इथे बघा तुमचं जे चेकलिस्ट आहे ते राईट दाखवत आहे. म्हणजे तुमचं हे पूर्ण सक्सेसफुली क्रेडेन्शियल प्रोव्हाइडेड सर्व्हर कॉन्फिगरेशन सक्सेसफुली झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अप्लाय कॉन्फिगरेशन आहे. चेकिंग इफ देअर आर एनी फीचर्स, जे काय आहे ते तुम्ही होणार आहे त्या नंतर तुम्ही एक्झिक्यूट करून घ्या दोन्ही स्टेप्सला. हे सगळे सॉफ्टवेअर जे आहे ते तुम्हाला स्वतः इन्स्टॉल करून काय करायचं आहे? रन करायचं आहे. सगळ्यांना करता येईल ना आता?
स्वतःहून करायचं आहे, ठीक आहे. आणि जे अब्सेंट आहे त्यांना पण सांगायचं आहे तुम्हाला. आणि जे अब्सेंट आहे त्यांना याची लिंक फॉरवर्ड करायची आहे व्हिडिओची आपल्या, त्यांना बघायला सांगायचं आणि परफॉर्म करायला सांगायचं, ठीक आहे. या स्टेप्स एक्झिक्यूट झालेल्या आहे बघा. आता नेक्स्ट स्टेपवर जाऊया आपण, फिनिश करूया याला. परत एक कॉन्फिगरेशन आहे ते कंप्लीट होऊ द्या, प्रॉडक्ट कॉन्फिगरेशन, देन इन्स्टॉलेशन कंप्लीट होईल आपलं. नेक्स्टवर क्लिक करायचं आणि आता फिनिश करायचं आहे तुम्हाला. हे तुमचं जे फायनल आउटपुट राहील याचा पण एक फोटो घ्यायचा तुम्हाला, याच्यासाठी आउटपुट डायग्रामसाठी. हे बघा आता MySQLचं शेल ओपन झालेलं आहे तुम्हाला कमांड प्रॉम्प्टमध्ये. आता तुम्हाला इथे कोडिंग करायची आहे, ठीक आहे. सगळ्यात आधी जे कमांड प्रॉम्प्टवर पेज ओपन झालं आहे तेच ओपन करून तुम्हाला चेक करायचं आहे. अरे MySQLच्या माध्यमातून तुमचा डाटा या पद्धतीने ॲड होईल, ठीक आहे. हे तुमचा कमांड प्रॉम्प्ट आहे, हा तुमचा शेल आहे. इथे तुम्हाला वर्क करायचं आहे, ठीक आहे. या कमांड प्रॉम्प्टवर जे काही तुम्हाला जे काही तुम्ही कोडिंग ॲड कराल किंवा जे काही परफॉर्म कराल ते तुम्हाला कम्प्युटरमध्ये ॲड होताना दिसेल MySQLच्या माध्यमातून, ठीक आहे. आता आपण ते परफॉर्म करून बघूया. सगळ्यात आधी आपण एक कमांड टाकूया, cd /एंटर, ठीक आहे. त्यानंतरची कमांड काय आहे, प्रोग्राम डेटावर जायचं आहे आपल्याला. बघूया ते डायरेक्ट जाऊन आपण. ठीक आहे. नेक्स्ट प्रोग्राम डाटा cd MySQL याच्यानंतर आपल्याला प्रोग्राम डाटावर यायचं आहे, cd प्रोग्राम डाटा. ठीक आहे. त्या ड्राईव्हवर येऊ आपण. त्याच्यानंतर काय करायचं आहे, cd प्रोग्राम डाटावर आल्यानंतर cd MySQLच्या रूटवर जाऊया आपण. ठीक आहे. त्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आता MySQLची फाईल ओपन करायची आहे आणि त्याच्यात रन करायचं आहे. लक्षात घ्या, आपण ज्या स्टेप्स आतापर्यंत इथं ज्या परफॉर्म केल्या त्या सगळ्या स्टेप करण्याची गरजही नव्हती, कारण आपण ऑलरेडी त्या सी ड्राईव्ह, प्रोग्राम फाईल्स, MySQL शेल, बीन, MySQL sh.exe या exe फाईलवर आहोत ऑलरेडी. तर हे सगळं टाईप करायची गरज नाही, डायरेक्ट आपण इथे कोडिंग तयार करू शकतो. ओके, समजलं सगळ्यांना? इथे वर्कबेंचवर पण पासवर्ड ॲड करून इथे पण प्रॅक्टिस करू शकता, ठीक आहे. इथे कोडिंग ॲड करून इकडे रन होईल तुमचा SQLचा कोड. क्वेरी ॲड करू शकता याच्यामध्ये पण, ठीक आहे. आणि कमांड प्रॉम्प्टवर पण इथे पण ॲड करू शकता, तुमची चॉईस आहे, तुम्ही कुठे कुठे प्रॅक्टिस करता, ठीक आहे. वर्कबेंचवर आणि शेलवर दोन्ही पण ठिकाणी प्रॅक्टिस करायचे. आता जे तुमच्या PDF मध्ये आहे ते कोड्स घेऊन तुम्ही इथे प्रॅक्टिस करू शकता. सपोज इथून तुम्हाला ॲड करायचं आहे, टेबल क्रिएट करायचं आहे, काय क्रिएट करायचं आहे ते तुम्ही क्रिएट करून बघा, ठीक आहे. नंतर क्वेरी ॲड करून रन करा. ओके, समजलं इथपर्यंत? आउटपुट कधी दिसणार आहे तुम्हाला, हे इथे, ठीक आहे. आणि जर काही एरर असेल तर तो पण एरर पण तुम्हाला इथे दिसणार आहे, तुम्हाला ते डिबग करता येते मग एरर.